नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे जनरल नॉलेज प्रश्न जे स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोगी आहेत. ही माहिती तुम्ही 10 मिनिटात लक्षात ठेवू शकता. यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? याचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. जन गण मन हे राष्ट्रीय गीत आहे आणि ते 1911 साली लिहिले गेले आहे. प्रश्न दुसरा, भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला? तर याचे उत्तर आहे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला आहे. त्यांनी तिरंगा ध्वजाची रचना केली आणि 1947 साली तो स्वीकारला गेला. आता पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 3. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? याचे उत्तर आहे बेंगळूर. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जे भारताचे अंतराळ संशोधन केंद्र आहे. आता पाहूया प्रश्न 4. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? याचे उत्तर आहे राजस्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान सर्वात मोठे राज्य आहे. आता पाहूया प्रश्न 5. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 6. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? याचे उत्तर आहे वाघ. प्रश्न 7. भारताची राजधानी कोणती आहे? याचे उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 8. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? याचे उत्तर आहे मोर. प्रश्न 9. भारतात एकूण किती राज्ये आहेत? याचे उत्तर आहे 28 राज्ये. प्रश्न 10. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? याचे उत्तर आहे हॉकी.
प्रश्न 11वा. भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत? याचे उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 12वा. भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे? याचे उत्तर आहे कमळ. प्रश्न 13वा. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? याचे उत्तर आहे वड. प्रश्न 14वा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? याचे उत्तर आहे गंगा नदी. प्रश्न 15वा. भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? याचे उत्तर आहे कांचनजुंगा. प्रश्न 16वा. भारतात स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947 साली. प्रश्न 17वा. भारतीय संविधान कधी लागू झाले? याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950 साली. प्रश्न 18वा. भारताचे चलन कोणते आहे? याचे उत्तर आहे रुपया. प्रश्न 19वा. RBI ची स्थापना कधी झाली? याचे उत्तर आहे 1935 साली. आता शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. GST कधी लागू झाला? याचे उत्तर आहे 1 जुलै 2017 साली. मित्रांनो, असेच महत्त्वाचे प्रश्न रोज शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. दहा मिनिटात GK शिका आणि एक्झाम मध्ये यश मिळवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशीच माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की माहिती सांगा. धन्यवाद.